त्यांचं पुन्हा एकदा नाव निमंत्रण पत्रिकेतनं वगळलेलं आहे। माणगाव आणि इंदापूर बायपासच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांची निमंत्रण पत्रिकेत नाव आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, पण पुन्हा एकदा नाव वगळलेलं आहे ते मंत्री भरत गोगावले यांचं। निमंत्रण पत्रिका आपण दृश्यामध्ये बघू शकतोय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रसाद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले त्यांच्याकडनं। प्रसाद। सौरभ सर, या ठिकाणी रायगड मधलं जे राजकारण आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधीच आता तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज जो बहुचर्चित असा माणगाव आणि इंदापूर मधला जो रखडलेला बायपासचा जो काम होतं, ज्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने ही वाहतूक कोंडी होत असते, या कामाचं पुन्हा एकदा हे काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आज राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला धैर्यशील पाटील जे भाजपचे खासदार आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये रोजगार फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचं नाव नसल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी ही रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। हे सातत्याने दुसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे की रोह्यामध्ये सुद्धा मागच्या वेळेला सी.डी. देशमुख जे आहेत त्यांच्या सभागृहाचा उद्घाटन सोहळा होता, त्यावेळेला सुद्धा मंत्री भरत गोगावले यांचं नाव त्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आलं होतं। त्यानंतर भरत गोगावले असतील त्यांनी त्या ठिकाणची जी नगरपालिका आहे रोह्याची, तेथील जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण हक्कभंगाचा प्रस्ताव आणू असं देखील सांगितलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा अशा पद्धतीने भरत गोगावले यांचं नाव वगळल्यामुळे रायगड मधलं वातावरण आता तापेल असे चित्र निर्माण झालेलं आहे। सौरभ सर, निश्चितच प्रसाद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद।